नेमकी ही दुर्घटना कशी घडली? 23 तारखेला संध्याकाळच्या वेळेला 9:30 सव्वा 9च्या आसपास काही मच्छीमारे आपले मच्छीमार जे असतात तिथे ट्रॉलर्स आता नांगर लावून ठेवलेले आहेत, कारण का आता पर्जन्य कालावधी असल्याने सगळे ट्रॉलर्स बंदराच्या आतमध्ये नेण्याचं काम चालू होतं. परंतु 9:30 सव्वा 9च्या दरम्यान जो वादळी वारा वगैरे पाऊस जो चालू झाला त्याच्यामुळं त्या लोकांना आज रात्री बाहेर बंदरामध्येच थांबणं, बंदराच्या शेजारीच थांबणं गरजेचं होतं. तर त्या बंदराच्या शेजारी मग त्या बोटीमध्ये जाण्यासाठी काही त्यांचं साहित्य बोटीवर पोहोचवण्यासाठी या छोट्याशा नौकेने 7 लोक चाललेले होते. गणेश कृपा या ट्रॉलरवरती ते चाललेले होते. तर ती ट्रॉलरमध्ये जात असताना वाऱ्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं ती बोट उलटल्यानंतर त्या बोटीमध्ये जे 7 व्यक्ती होत्या त्या 7 व्यक्तींपैकी 3 व्यक्ती ज्या आहेत त्या पोहत किनारीपर्यंत आले. बाकी 4 व्यक्ती या बेपत्ता झाल्याची दखल पोलीस कंप्लेंट केलेली आहे. आणि त्यानंतर आज सकाळी ती जी शोध मोहीम परत सकाळी चालू झाली. काल रात्री ही बऱ्याच उशिरापर्यंत याची शोध मोहीम चालू होती. आणि आज एक त्यापैकी आंबेरकर नावाचे एक व्यक्ती आहे, त्यांची डेड बॉडी आम्हाला सापडली, मोचेमाडच्या आसपास सापडली. त्यानंतर बाकी तिन्ही व्यक्तींचा जे काय असेल ते आम्ही शोध घेण्याचं काम चालू आहे. कोण या शोध मोहिमेमध्ये सहभागी आहे, म्हणजे कोस्टगार्डचा हेलिकॉप्टरचा वापर वगैरे? या शोध मोहिमेमध्ये स्थानिक पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, फिशरीचे अधिकारी आहेत, कोस्टगार्डचे अधिकारी आहेत, सर्व एकत्र येऊन काम करत आहेत. स्थानिक मच्छीमारांनीसुद्धा बरीचशी मदत केलेली आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक समुद्रकिनारी असलेले जेवढे ग्रामपंचायती वगैरे आहेत, स्थानिक प्रशासनामार्फत त्यांना सूचना दिलेल्या आहेत की कुठेही काही जर अडचण आल्यास किंवा काही आढळून आल्यास तर लगेच कळवून द्यावं म्हणून. तुमचं नाव? नावाने पत्ता. माझं नाव ओमकार उतारी, तहसीलदार वेंगुर्ला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.